नमस्कार, मी शेखर सिंग, महानगरपालिका आयुक्त, पिंपरी चिंचवड महानगरपालिका. आपल्या रात्रीपासूनची जी पाऊसची परिस्थिती आहे आणि रेड अलर्ट जे IMD मार्फत घोषित करण्यात आलेला आहे त्याच्यामध्ये घाट एरियाजमध्ये खूप मोठ्या प्रमाणात पाऊस असल्यामुळे धरणाचं जे आपला लेवल आहे जवळपास 75% 80% पर्यंत पावना, मुळशी आणि इतर धरण आपले पोहोचले. त्याच्यामुळे आपला कॅचमेंट एरियामध्ये तर त्यातून आपला नदीमध्ये विसर्ग ऑलरेडी सुरू आहेच. त्याचे पुढे आज संध्याकाळीपासून पवना धरणामध्ये सुद्धा डिस्चार्ज वाढणार आहे, पवना धरणातून, आणि याच्या सोबतच मुळशी धरणामध्ये सुद्धा डिस्चार्ज वाढणार आहे. म्हणून आपले पिंपरी चिंचवडकर जे काही आपले सर्व नागरिक नदी काठेवरचे आहे त्यांना जवळपास 2700 नागरिकांना सर्व झोनमध्ये आपण वेगवेगळे ठिकाणी शाळामध्ये किंवा इतर आपले जे हाय ग्राउंड्स आहे त्या ठिकाणी ऑलरेडी शिफ्ट करण्यात आलेलं आहे. फॉर एक्झाम्पल चे झोनमध्ये लाल टोपी नगर भाटनगरचा भाग असेल किंवा ब मध्ये जाधव घाटचा भाग असेल, कासरवाडीचा काही भाग आहे, सांगवीचा काही भाग आहे, असाप्रमाणे आणि भोपकेलचा काही भाग आहे, असाप्रमाणे आपण लोकांना ऑलरेडी शिफ्ट केलंय. पण माझी तुम्हाला सर्वांना विनंती आहे, विशेषतः नदीकाठेवरचे जे आपले लोक आहे, कृपया करून प्रशासनाला सहकार्य करून, महानगरपालिका प्रशासन असतील, पोलीस प्रशासन असतील, आम्हाला सर्वांना सहकार्य करून इन टाइम जर आपण प्री इव्हॅक्युएशन करू शकलो, इन टाइम जर आम्ही तुम्हाला नदीकाठेवरचे लोकांना विशेषतः हाय ग्राउंडवर शिफ्ट करू शकलो तर उद्या जाऊन आपल्याला अडचणी ज्यावेळी नदीमध्ये डिस्चार्ज वाढणार आहे त्यावेळी वाढणार नाही. विशेषतः आपल्या शहरामध्ये मुठाचे नदीमध्ये जर आपला डिस्चार्ज वाढला तर नेहमीचा एक्सपिरियन्स असा आहे की जे आपला मुठा आणि मुळाचा संगम आहे त्यातून आपला बॅक वॉटर फ्लो असतो आणि जे आपला मुळा आणि पवनाचा संगम आहे त्या ठिकाणी बॅक फ्लो असतो. म्हणून आपला पिंपरीमध्ये विशेषतः भाटनगरचा एरिया, संजय गांधी नगरचा एरिया, तसंच आपला जुनी सांगवी, नवीन सांगवीचा आपला काही भाग, कासरवाडीचा आपला काही भाग, फोगेवाडीमध्ये भारतनगरचा आपला काही भाग, दापोडीमधला काही भाग, हे सगळं जे पवना आणि मुळाचे काठेवरचे जे काही आपले सगळे एरियाज आहे त्यांना विशेषतः आमची विनंती तुम्हाला सर्वांना आहे, कृपया करून वेल इन टाइम आपले एखादे काही नातेवाईक किंवा हे असतील त्यांचे घरी जाणे किंवा आमची जे आम्ही शेल्टर होम शाळामध्ये सुरुवात केलेल्या आहे त्या ठिकाणी जाणे, त्याच्यामध्ये आम्हाला मदत करा आणि त्याच्यामध्ये मला सहकार्य करा. शाळा जे आपण सुरुवात केलेली आहे जवळपास 2700 नागरिकांना जे शिफ्ट केलं आहे त्या ठिकाणी ऑलरेडी आम्ही इस्कॉनचे मार्फत आणि इतर ऑर्गनायझेशनच्या मार्फत जेवणाची व्यवस्था केली आहे. इतर व्यवस्था पण महानगरपालिकेच्या तर्फे त्या ठिकाणी करण्यात येईल. पण इन ॲडव्हान्स प्रिकॉशनरी इव्हॅक्युएशन आपल्या सर्वांच्यासाठी खूप महत्त्वपूर्ण आहे. सर्वांना माझी अजून विनंती आहे, कृपया करून जर खूप क्रिटिकल तुम्हाला काम नसेल तर घराच्या बाहेर कृपया करून पडू नका. पण जर तुम्ही नदी काठेवरचे घरामध्ये असतील तर त्या ठिकाणी आम्हाला प्री इव्हॅक्युएशन मध्ये आम्हाला मदत करा. तुमचे घराचे जवळ एखादी काही इमर्जन्सी सिच्युएशन क्रिएट झाली तर आमचा डिझास्टर सेंट्रल कंट्रोल रूम आहे, त्याचा आमचा नंबर 02028331111. पुन्हा रिपीट करतो, 020 2833 1111 2833 1111. आणि अजून एक नंबर आहे 020 67331111 67331111. तर या नंबरवर आम्हाला कंट्रोल रूम मध्ये जर काही तुमचे घराचे आजूबाजू शेजारी काही इमर्जन्सी सिच्युएशन उद्भवली तर कृपया करून मला कंट्रोल रूम मध्ये सांगा, जेणेकरून आम्हाला रिस्पॉन्ड करण्यास शक्य होणार आहे. धन्यवाद.